आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला 2002-2003 ची वोटर लिस्टमध्ये आपले नाव कसे पाहता येते याची संपूर्ण माहिती आपण अगदी थोडक्यात मोबाईल स्क्रीनवर पाहणार आहोत। गूगल किंवा क्रोम कोणताही एक ब्राउझर ओपन करायचा आहे। ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी सर्च करायचे आहे वोटर लिस्ट 2002 किंवा 2003। तर पहा या ठिकाणी वोटर सर्व्हिस पोर्टल याच्यावर क्लिक करायचे आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल। तर या ठिकाणी सर्च इन लास्ट SIR रोल याच्यावर क्लिक करायचे आहे। तर पहा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर सिलेक्ट स्टेट इन लास्ट SIR म्हणजेच या ठिकाणी आपले स्टेट सिलेक्ट करायचे आहे। तर पहा अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहत आहोत। ही प्रोसेस करत असताना तुमच्याकडून एकही स्टेप चुकली तर मात्र तुम्हाला वोटर लिस्ट पाहता येणार नाही आणि म्हणून आपल्याकडून कोणतीही चूक होऊ नये याच्याकरिता अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि ही अत्यावश्यक माहिती आहे याच्याकरिता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तर पहा या ठिकाणी कोणतेही एक स्टेट आपण सिलेक्ट करू। तर पहा या ठिकाणी स्टेटवर टिक केल्यानंतर वेगवेगळे स्टेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील। तर आपले जे स्टेट आहे, जे राज्य आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे। बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। एक्झाम्पल करिता आपण या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट करू। महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल। बघा या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट झालेले आहे। आता डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे आहे। त्याच्यानंतर असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी पोलिंग स्टेशन नंबर अँड नेम। तर पहा एक्झाम्पल आपण एक डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करू। तर पहा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल। सिलेक्ट डिस्ट्रिक्ट इन लास्ट SIR याचा अर्थ असा आहे की 2002-2003 मध्ये त्यावेळेस तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहत होता तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे। तर एक्झाम्पल करिता आपण एक कोणताही जिल्हा या ठिकाणी निवडू। जिल्हा निवडल्यानंतर सिलेक्ट AC इन लास्ट SIR। तर या ठिकाणी बऱ्याच लोकांकडून चुका होत आहे आणि म्हणून 2002 किंवा 2003 ची वोटर लिस्ट त्यांना पाहता येत नाही। तर सिलेक्ट AC इन लास्ट SIR म्हणजेच तुम्ही ज्या तालुक्यामध्ये राहता तो तालुका या ठिकाणी निवडायचा आहे। तर एक्झाम्पल करिता आपण कोणताही एक तालुका या ठिकाणी निवडून घेऊ। तालुक्याची निवड केल्यानंतर या ठिकाणी पहा सिलेक्ट पोलिंग स्टेशन नंबर अँड नेम इन लास्ट SIR। तर या ठिकाणी तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावाची निवड करायची आहे। फॉर एक्झाम्पल करिता आपण कोणत्याही एका गावाची या ठिकाणी निवड करू। हे केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर गावांची नावे येतील। तर यामधून आपलं जे गाव आहे त्याची निवड करायची आहे। तर पहा एक्झाम्पल करिता आपण कोणताही एक गाव निवडू यामधून। ही सगळी प्रोसेस पूर्ण केल्यानंतर हे ऑप्शन तुमच्या समोर येईल। तर या ठिकाणी व्ह्यू वर क्लिक करायचे आहे। तर पहा या ठिकाणी 2002 ची मतदार यादी तुमच्या समोर आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशी ही यादी आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबातीलची नावे पाहू शकता। तर अशा प्रकारे 2002-2003 ची मतदार यादी पाहायची आहे। अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी याकरिता व्हिडिओला नक्की शेअर करा आणि यापुढेही येणारी नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा।